ज्ञानेश्वरीच्या 30 दिवसाच्या पारायणामध्ये आज 24वा दिवस. कालपर्यंत आपण 17व्या अध्यायाच्या 110 ओवीपर्यंत वाचन केले आहे. आज 111व्या ओवीपासून पुढे 300 ओव्यापर्यंत वाचन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. तरे धरावा तैसा संगो, जेने पोखे सात्विक लागो, सत्ववृद्धीचा भागो आरोग्य पे. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचा ठाई, आहारा वाचो नाही बळी हेतू. प्रत्यक्ष पाहे पाविरा, जो सावध घे मदिरा, तो होऊन टाके माजिरा तेची क्षणी. काजू साविया नरसू शेवी, तो व्यापी जे वात श्लेष्म स्वभावी. काय ज्वरू झालिया निववी पयाधिक, ना तरी अमृत जया परी. घेतलिया मरणवारी, का पुलिया ऐशे करी जैशी विष. तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होया कारू. आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे, जैसे भांडियाचे नितापे. आतुले उदकै तापे, तैशी धातू अशी आटोपे चित्तवृत्ती. म्हणून सात्विक रसुषी विजे, तै सत्वाची वाडी पाविजे. राजसा तामसा होईजे यरिदशी, तरी सात्विक कोण आहारू. राजसा तामसा काही आकारू, हे सांगू करी आदरू आकर्णनी. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. प्राणी मात्रांना प्रिय असणारा आहार देखील 3 प्रकारचा असतो. यज्ञ, तप तसेच दान ही देखील 3 प्रकारची असतात. यातील हा भेद ऐक. आणि एकसरे आहारा, कैसे नीतीने मोरा झाली तीही विरार रोकडे धावू. तरी जेवणाराची रुची निष्पत्ती की बोनियांची, आणि जीविता तव गुणांची दाशी येत. जे जीव करता भोगता, तो गुणास्तव स्वभावता. पावोनिया त्रिविधता, चेष्टे त्रिधा. म्हणून त्रिविधू आहारो, यज्ञ करीत त्रिप्रकारू. तपदान हन व्यापारू, त्रिविध चिते. पै आहार लक्षण पहिले, सांगू जे म्हणितले ते ऐक गा भले रूप करू. आयुः सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवथना. रस्या स्निग्धा स्थिरा, हृद्या आहारा सात्विक प्रिया. आयुष्य, सत्व, बल, आरोग्य, सुख व प्रीती यांची वृद्धी करणारी, अंगाने सुरस, स्निग्ध, शरीरामध्ये बहुत काळ राहणारे, मनास आनंददायक असे आहार सात्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतात. तरी सत्वगुणाकडे जय दैवे भोक्ता पडे, तै मधुरी रशी वाढे मेचू तया. अंगेची द्रव्ये सुरसे, जे अंगेची पदार्थ गोडसे. अंगेची स्नेहे बहुवशे, सुपक्वे जिये. आकारे नवती डगळे, स्पर्शे अति मवाळे. जिभे लागे स्न्याळे, स्वादी जिये. रसे गाढी वरी ढिली, द्रव भावे आतिली. ठाये ठावो साडिली, अग्नितापे. अंगे साने परिणामे थोरू. जैसे गुरुमुखीचे अक्षरो, तैशी अल्पीची हे अपारू तृप्ती राये. आणि मुखी जैशी गोडे, तैशीचे ते आतुली ही कडे. ती आणि प्रीती वाढे सात्विकाशी. एवं गुण लक्षण सात्विक भोज्य जान. आयुष्याचे त्राण नीच नवे हे, येणे सात्विक रसे. जवा देही मे हो वरिषे, तवा आयुष्य न देऊ ससे. देहाची देहा सत्वाची किर पळती, कारणाची सुमती. दिवसाची उन्नती भानू जैसा.
आणि शरीराह न मानसा बळाचा पैक वासा हा तरी दशा कैशी रोगा हा सात्विकी होय भोग्यो तै भोगावया रोग्यो शरीराशी भाग्यो उदयले जाणो आणि सुखाचे घेणे देणे निके वावा येणे हे असो वाढे साजने आनंदीशी ऐसा सात्विको आहारो परिणामला थोरू करी हा उपकारो सबाह्याशी आता राजसाशी प्रीती जिही रसी आथे करू तया ही व्यक्ती प्रसंगे का कट्वाम्ल लवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिन आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाहा कडू आंबट खारट अति उष्ण तीक्ष्ण वृक्ष दाह करणारे असे आहार रजोवृत्तीच्या लोकांना इष्ट असतात. हे दुःख शोक व रोग प्राप्त करून देणारे आहेत. तरे मारेवने काळकुट तेने माने जे कडवट का चुनिया हुनी दासट अंमलीहन कणकी ते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया आणि ते तुलेची मिळवणे रसांतरांचे ऐसे खारटा पाडे राजसातया आवडे उन्हाची निमिषे तोंडे आगे चिगिडे वाफेची शिगे वाती हे लाविल्या लागे तैसे उन्न मागे राजसुतो वावदळ पाडून या ठाये साबळू डारला हे तैसे तिखतो खाये जे खाये वीन रूपे आणि राखे हुनी कोरडे आत बाहेरी एके पाडे तो जुम्मा दंशू आवडे बहुतया परस्परी दाथा आदळू होय खाता तो गातुंडी घेता तो शो लागे आधीच द्रवे चुरमुरे वरी परिवळी जते मोहरे जे घेता होती धुवारी नाके तोंडे हे असो उगे आगिते मने तैसे रायते पढिये प्राणा परोते राजसाशी गा ऐसा न पुरोनी तोंडा जिभा केला वेडा नमिषे अग्नी भडाला पोटी भरे तैसाची लवंगा सुटे मग भुईना शेजे साठे पानियाचे न सुटे तोंडोनी पात्र ते आहार नव्हती घेतले व्याधी व्याळ जे सुतले ते जेवया घातले माझवन पोटे तैसे एकमेकासळे रोग उठते एके वेळे जैसा राजसु आहारू फळे केवळ दुःख एवं राजसाहारा रूप केले धनुर्धरा परिणामाचाही विसुरा सांगितला आता तया तामसा आवडे आरो जैसा ते सांगो चिळसा झने तुम्ही तरी कुही जले उष्टे खाता न मानिजे तेने अनहिता जैसे का उपहिता म्हशी खाय याता या मन गतरसम पुती पर्युषितंचयत उचिष्टमपि चामेध्यम भोजनं तामसो प्रियम ज्याला तयार होऊन 2 प्रहराहून अधिक वेळ झाला आहे, ज्यामधील रस गेला आहे, दुर्गंधयुक्त आदल्या दिवसाचे उष्टे आणि सदोष असे भोजन तमोवृत्तीच्या लोकांना प्रिय असते. नेपजले अन्न तैसे दुपारी का येरे दिवशी आती करे तै तामशी घिजेते ना तरी अर्ध उकडले का निपट करपुनी गेले तैसे खाय चुकले रसाये जे येव जया का आती निष्पत्ती जे थर सुधरी व्यक्ती ते अन्नाशी प्रतिती तामसा नाही ऐशिनी कही विपाये सदन्नावर पडा होया तरी घाणी सुटे तवर आहे व्याघ्र जैसा का बोवे दिवशी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडले गाभिनेही हो तेही बाळाची हातवरी
चिवडिले जैसे राडी करी कासवे बसवनी नारी गोतांबील करी ऐशेनी कश्मळे जै खाय तै तया सुख भोजनाशे वया परियेनी हीन धाय पापिया तो मग चमत्कारू देखा निषेधाचा मुका जया कास दोखा कुद्रव्याशी तया पेयांची पाणी अखाद्याचा भोजनी वाढविजे उतानी तामशे तेने एवं तामस जेवणारा ऐशेशी मेचू हे विरा याचे फल दुसरा क्षणी नाही जे जेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र तेव्हाची पापा पात्र झाला तो की यावर ते जे जीवी ते जीविती वचन म्हणावे पोट भरती जाणावे यातना ते शिरच्छेदी काय होय का आगिरगता कशी आहे हे जाणावे काही पाहे परी सहा तुची असे म्हणून तामसांना परिणामुगा स्नानान सांगूची गार्जुना देव म्हणे आता यावरी आहाराची परी यज्ञ अवधारी त्रिधासे परी तीही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म ऐक पासु महिम शिरोमणी अफलाकांक्षी भिर्यज्ञो विधी दृष्टो युज्यते यष्टव्यमेवती मन समाधाय स सात्विक फलाकांक्षा न धरणाराकडून विधीला अनुसरून असलेला व यज्ञ करणे कर्तव्य आहे म्हणून समाधानयुक्त मनाने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ होय तरी एको प्रियोत्तमो वाचो निवाडो नेदी कामो जैसा का मनो धर्मो पतिव्रतेचा नाना सिंधू ते ठाकोनी गंगा पुढारा न करीचे निगा का आत्मा देखो निवगा भेदू ठेला तैसे जे आपुला स्वहिते वेचून या चित्तवृत्ती नुरवितीची अहंकृती फळा लागे पातल्या झाडाचे मुळ मागुते सरो नेनेचे जळ जिराले का केवळ तयाचाची अंगी तैसे मनी देहे दोही यजन निश्चयाचा ठाई हारपवून जे काही वांछिते ना ते फळ वांछा त्यागे स्वधर्मा वाचोनी विरागी कीजे जो यज्ञ सर्वांगी अलंकृतो परी आरिसा आपण पे डोळा जैसे खेपे कातळ हातीचे दिपे रत्न पाहिजे नाना उदिते दिवाकरे गमावा मार्गो दिठे भरे तैसा वेद निर्धारे ते कोण्या ते कुंडे मंडप वेदी आणि कै संभार समृद्धी ते मिळवणे जैशी विधी आपण केले सकळा वयव उचिते लेणी पातली जैसे अंगाते तैसे पदार्थ जेथे तेथे विनियोगोनी काय वाणू बहुती बोली जैसे सर्वा भरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपाली यजन मिशे तैसा सांगो पांगो निपजे जो यागो नोठवोनिया लागो महत्वाचा प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी किजे तुळशीचा परी फळा फुला छायेचा आश्रयो नाही किंबहुना फळाशी विन ऐशया निवते यज्ञ निर्माणात होय तो यागू जान सात्विको गा अभिसंधाय तो फलं दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरत श्रेष्ठ तम यज्ञं विद्धि राजसम हे भरत श्रेष्ठा क्रियेने वरच्या सारखाच पण फलांची आशा धरून व दांभिकपणे जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ जाण आता यज्ञो केरविरेशा करी पैयाची ऐसा परिश्राद्धा लागे जैसा वंतीला रावो जरी राजा घराशी
तरी बहुत उपयोगा जाये, आणि कीर्ती होये श्राद्ध न ठाके. तैसा धरोनी आवांका, मने स्वर्गू जोडेल आशिका क्षिती. दीक्षितो होईन मान्यो लोका, घडेल यागो ऐशी केवळ फळा लागी. महत्व फोकारावया जगी, पार्था निष्पत्ती जे यागे राजस पैते. विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनम दक्षिणं, श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. शास्त्रविधीला सोडून असलेला, ज्यामध्ये अन्न दिले जात नाही असा, मंत्रहीन दक्षिणारहित श्रद्धाविरहित अशा यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही, तैसा तामसा यज्ञापाही. अग्रोची मुळ वारया वाटन वाहे, की मरण मुहूर्त पाहे. निषिद्धाशी बिये आगी जरी, तरी तामसाची आचारा. विधीचा आथी ओढावारा, म्हणून तो धनुर्धरा वृक्षंकळो. नाही विधीची तेथ चाड, नये मंत्राधिक तयाकड. अन्न जाता नसुये तोंड, माशिये जीवे. वैराचा बोधू ब्राह्मणा, तेथ केर गेल दक्षिणा. आग्ने झाला वावधाना, वरपडा जैसा. तैसे वायाचे सर्व ही वेचे, मुखाना देखता श्रद्धेचे. नागविले निपुत्रिकाचे, जैसे घर ऐसा जो यज्ञाभासो. तया नाम यागो तामसो, ऐके म्हणे निवासो श्रेचा तो. आता गंगेचे एक पाणी, परी नेले आनानी वाहनी. एक मळी एक आनी, शुद्धत्व जैसे. तैसे तिन्ही गुणी तप, जेथ झाले आहे त्रिरूप. ते एक केले ते पाप, उतरी एक. तरी तिची तीही भेदी, कैसे निपा म्हणून सुबुद्धी. जाणो पाशी तरी आधी तपची जाण. तेथ तप म्हणजे काही, ते स्वरूप दाऊ पाही. मग फेदिले गुणी तेही, ते पाठी बोल. तरी तप जे का सम्यक, तेही त्रिविध ऐक. शारीर मानसिक शाब्दगा, आता या तीही माझारी. शारीर तव अवधारी, तरी शंभू का श्रीहरी पर्यंता होय. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनं, शौचमार्जवं. ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. देव, ब्राह्मण, आई बाप व गुरु यांचे पूजन, शुद्धता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीर तप म्हणतात. तया प्रिया देवतालया यात्रादिके कराव्या. अष्टोपहार जैसे पाया उघडे गखापे. देवांगण मिरवनिया, अंगोपचार पुरवनिया करावया. म्हणिया शोभती हात, लिंगका प्रतिमा दिदी. देखत खेवो अंगेष्टी, लोटीजे का काठी पडली जैशी. आणि विधी विनयादिके, गुणी वडील जय लोके. तया ब्राह्मणांची निकी, पायकी गिजे. अथवा प्रवासे का पिडा, का शिनले जे सांकडा. ती जीव सुरवाडा आणि जती. एकल तीर्थांची धुरे, जे का माता पितरे. तया शिवीशी कीर शरीरे लोन कीजे. आणि संसारा ऐसा दारुणो, जो भेटलाची हरी शुनो. तो ज्ञानदानी सकरुनु, भजिजे गुरु. आणि स्वधर्माचा आगिठा, देह जाड्याची आखिटा. आवृत्ती पुटी सुभटा, झाडी कीजे. वस्तू भूत मात्रे नमिजे, परोपकारी भजिजे. श्रीविशी नियमिजे नावे नावे. जन्मतेनी प्रसंगे,
श्रीदेह शिवने अंगे तेथोनी जन्मागवे सोवळे कीजे भूत मात्राचे निनावे तृणही ना सुडावे किंबहुना सांडावे छेद भेद ऐशेशी जय शरीरे राटीची पडे उजरे तै शारीर तप घुमरे आले जाण पार्था समस्तई हे करणे देहाचे निप्रधानपणे म्हणून याते मी म्हणे शारीर तप एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप आता एक निष्पाप वाङ्मयते अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रिय हितञ्चयत् स्वाध्यायाभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते। जे दुसऱ्याला दुःख न देणारे सत्य प्रिय आणि हितकर बोलणे आणि स्वाध्यायाचा अभ्यास यांना वाङ्मय तप म्हणतात। तरे लोहाचे अंगतुक न तोडिताचे कनक केले जैसे देख परिषेतीने तैसे न दुखविता शेजे जावळ्या सुख निपजे तैसे साधुत्व का देखिजे बोलनाजे पाणी मुदल झाडा जाये तृण ते प्रसंगी चीजे तैसे का बोलिले होय सर्वाही हित जोडे अमृताची सुरसुरी तै प्राणा ते अमर करे स्नाने पाप ताप वारी गुडी ही दे तैसा अविवेकू ही फिटे आपुले अनादित्व भेटे ऐकता रुची न विटे पियुषी जैसे जरे कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे ना तरी आवर्तवने निगमू का नाम ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठी जती वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा ना तरी एखादे नाव तेची शैवका वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे आता तप जे मानसिक तेही सांगो ऐक मने लोकनाथ नायक नायको तो मनः प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मा विनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते। मनाची प्रसन्नता सौम्यत्व मौन वृत्ती आत्मसंयम कल्पना विरहित अशी अंतकरणाची शुद्ध स्थिती याला मानस तप म्हणतात। तरे सरोवर तरंगे सांडिले आकाश मेघे का चंदनाचे उर्गे उद्यान जैसे नाना कळा वैषम्ये चंद्रो का सांडिला आधी नरेंद्र नातरी क्षीर समुद्र मंदराचळे तैसे नाना विकल्प जाळे सांडून गेलिया सगळे मन राहे का केवळे स्वरूपे ये तपने वीन प्रकाशो जाडे विन रसे रसो पोकळे विन अवकाशो होय जैसा तैसे आपली सोय देखे आणि आपुल्या स्वभावा मुखे हिवली जैशी अंगिके ह्यो निधी निजांग तैसे न चलते कळंके विन शशी बिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे भुजाली वैराग्याची ओरप जिराली मनाची धाप काप तेथ केवळ झाली वाप नीच बोधाची म्हणून विचारावया शास्त्र रहाटवावे जे वक्त्र ते वाचेची सूत्र हाती न धरी ते स्वलाभ लाभलेपणे मनपणा हे धरुनिने शिवतले जैसे लवणे आपुले निज तेथके उठीती ते भाव जेही इंद्रिय मार्गे धाव घेऊन ठाकावे गाव विषयांचे ते म्हणून ते मानसी भाव शुद्धीची असे अपैशी रोमसूचे जैसे तळहाताशे
काय बहु बोलो अर्जुना, जय हे दशा ये मना ते, मनस्तपोभिधाना पात्र होय ते, परिते असो हे जाणो, मानस तपाचे लक्षण, देवो म्हणे संपूर्ण सांगितले, मनोनी देह वाचा चित्ते, जे पातले त्रिविधत्वाते, ते सामान्य तपतु ते परिसविले गा, आता गुणत्रय संगे, हेची विशेषी त्रिविधी रिगे, तेही ऐक चांगे प्रज्ञाबळे, श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः, अफलाकांक्षिभिर्युक्तै सात्विकं परिचक्षते. हे 3 प्रकारचे तप जर फलाची आकांक्षा न धरणारानी आणि पूर्ण सत्वशुद्धीने युक्त अशा मनुष्यानी अत्यंत आस्तिक्य बुद्धीने आचरले तर त्याला सात्विक तप म्हणतात. तरे हेचे तप त्रिविधा, जे दाविले तुझा प्रबुद्धा, तिची करी पूर्ण श्रद्धा सांडोनी फळ, जय पूरतिया सत्वशुद्धी, आचरिजे आस्तिक्य बुद्धी, तैतया तिची गा प्रबुद्धी सात्विक मणिपे. सत्कार मान पूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. सत्कार मान पूजा यांच्याकरिता आणि दांभिकपणाने जे तप करतात त्याला या लोकी राजस तप म्हणतात. ते निष्फळ व अस्थिर म्हणजे मध्येच सुटणारे आहे. ना तरे तपस आपणे लागी, दुजे पण मांडोनी जगे, महत्वाद्रीचा शृंगी बैसावया, त्रिभुवनीच्या सन्माना, न वचावे ठाया, आना धुरेची आसना भोजना लागे, विश्वाचिया स्तोत्रा आपण होवावया पात्रा, विश्वया पोलिया यात्रा कराविया यावे, लोकांची विविधा पूजा आश्रयो न धरावया तुझा, भोग भोगावे ओजा महत्वाची अंग बोल माखोनी तपे, विकावया पण पे अंगहीन पडपे जिया परी, हे असो धनमानी आस, वाढवणी तप किजे सायास, तैतेची तप राजस बोलिजे गा, परे पहुर्णी जे दुहिले, तैते गुरु न दुभेची व्याले, का उभे शेत चारिले पिकावया नुरे, तैसे फोकारिता तप किजे जे साक्षेप, ते फळित वसोप निशेष जाय, ऐशे निर्फळ देखोनी करिता, माझारी सांडी पंडुसुता, म्हणून नाही स्थिरता तपातया, एरवी तरी आकाश मांडी, जो गरजूनी ब्रह्मांड फोडी, तो अवकाळू मेघू काय घडी राहत असे, तैसे राजस तप जे होय, ते फळी किरवांज जाय, परियाचरणी ही नोहे निर्वाह ते गा, आता तिची तप पुढते तामसाची आरिते, परत्रानी कीर्ती मुकोनी कीजे, मूढ ग्राहेनात्मनो यत् पीडया क्रियते तपः, परस्योत्साधनार्थं वा तत्तामसं उदाहृतं. जे तप मूर्खपणाचा हट्ट घेऊन स्वतःला पीडा देऊन अथवा दुसऱ्या मनुष्याच्या नाशाकरिता केले जाते त्याला तामस तप म्हणतात. केवळ मूर्खपणाचा वारा जीवे घेवणे धनुर्धरा, नाम ठेविजे शरीरा वैर्याचे, पंचाग्नीची दडगे खोल विजती शरीरा लागे, का इंधन कीजे जे आगे आतू लावे, माथा जाळी जती गुगळो, पाठी घाली जती गळो, अंग जाळीती इंगळू जळत भिता, दवडोनी श्वासो श्वास
किजती वायाचे उपवास, का खेपती धुमाचे घास. अधोमुखे हिमोदके आकंठे, खडकेशी विजती तटे. जितया मांसाचे चिमुटे, तोडिते जेथ. ऐशे नाना परी हे काया, गाय सुता पै धनंजया. तप कीजे नासावया, पुढीला ते अंग भारे. सुटला धोंडा, आपण फुटोनी होय खंड खंडा. का आड झालिया ते रगडा, करी जैसा तेवी आपल्या आटनिया. सुखे असतया प्राणिया, जिया वया शिरानिया. किजते का किंबहुना ही उकटी, घेऊनी क्लेशाची हातवटी. तप निपजे ते किरीटी, तामस होय एवं सत्वाधिकांचा भागी. पडिले तपती भागी, झाले तीही तुझ चांगी. दाविले व्यक्ती आता बोलता प्रसंगा, आली म्हणून पैगा. करू रूपदान लिंगा, त्रिविधातया येथ गुणाचे नि बोले. दान ही त्रिविधाशे झाले, त्याची ऐक पहिले सात्विक ऐशे. दातव्यमिती अज्ञानम, दीयते नुपकारिणे. देशे काले च पात्रे च, तद्दानम सात्विकम स्मृतम. स्वधर्माने मिळविलेल्या पैशातून दान करणे हे कर्तव्य आहे. अशा बुद्धीने जे दान, ज्याच्यापासून परत उपकाराची उपेक्षा नाही, अशाला योग्य ठिकाण, काल व पात्र पाहून दिले जाते, त्या दानाला सात्विक दान म्हणतात. तरे स्वधर्मा अंतवते, जे जे मिळे आपण याते. ते ते दिजे बहुते सन्मान योगे. झालया सुबीज प्रसंगू, पडे क्षेत्र वाफेचा पांगू. तैसाची दानाचा हा लागो, ते कदसे अनर्घ रत्न हाता चढे. तै भांगाराची ओढी पडे, दोन्ही झाली तरी न जोडे. लेते अंग परे सन सुरद संपत्ती, हे तिन्ही एकी मिळते. जय भाग्य धरी उन्नती आपुला विही. तैसे निभज वावया दान, जय सत्वाशी संवाहनात. तै देश काळ भाजन द्रव्यही मिळे. तरी आधी तव प्रयत्नेशी, होवावे कुरुक्षेत्र का काशी. ना तरी तुके जोईशी, तो देशही हो. तेथ रविचंद्र राहू मेळो, होता पाये पुण्य काळो. का तया सारिखा निर्मळो, अनुहे झाला तैसा काळी तिये देशी. होवावी पात्र संपत्ती ऐशी, मूर्ती आहे धरिली जैशी. सुचित्वेची का आचाराचे मूळपीठ, वेदांचे उतारपीठ. तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया, मग तयाचा ठाई वित्ता. निवर्तवावे स्वसत्ता, परी प्रिया पुढे कांता. रिगे जैशेनी का जयाचे ठेविले तया, देऊनी होई जे उतराया. नाना हडपे विडा राया, दिदला जैसा. तैशेनी निष्कामी जीवे, भूम्या देकार पावे. किंबहुना हावे नेदावे उठे उठो, आणि दान जया द्यावे. तया ते ऐशेया पावे, जया घेतली नुमचवे. कायसे नाही साध घातली आकाशा, निधी प्रति शब्दो जैसा. का पाहिला रसा येरीकडे, उदकाची भूमिके. आफळिलेनी कंदुके, उधळवणी कवतिके. न येजे हाता नाना वसो घातला चारू. माथा तुरंबिला बुरो, न करी प्रत्युपकारू. जिया परी तैसे दिधले जात याचे, जो कोणीही अंगे नुमचे. अर्पिलया साम्यतयाचे, किजे पैगा ऐश्या जे सामग्र्या. दान निपजे वीर राया, ते सात्विक दान वरिया. सर्वाही जाण
आणि तोची देशू काळो, घडे तैसाचे पात्र मिळो, दान भागू हे निर्मळू न्यायगतो. यत्यो प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्. जे दान पूर्वी झालेल्या अथवा पुढे होणाऱ्या उपकाराचा मोबदला म्हणून अथवा फलाची अपेक्षा धरून अतिशय कष्टाने दिले जाते, त्या दानाला राजस दान म्हणतात. परे मनी धरुनी दुबते, चारिजे जीवे गायते, का पेव करूनी आयते पेरू जायजे, नाना दिठी घालूनी आहेरा, अवंतू जाईजे स्वैरा, का वान धाडीजे घरा, वौस याचिया पै कळांतर गाठी बांधिजे, मग पुढीलांचे काज किजे, पूजा घेऊनी रसू दिजे पीडिताशी, ऐसे जयाजे दान देणे, तो तेनेची गा जीवने, पुढती भुंजावा भावे येणे, दिजे जे का अथवा कोणी वाटे जाता, घेतले उमचो न शकता, मिळे जय पंडुसुता द्विजोत्तमो, तरी कवड्या एकासाठी आशेषा गोत्राची किरीटे, सर्व प्रायश्चित्ते स्वे मुठी तयाचे, देवीचे पारलौकिके, फळे वांछे जते अनेके, आणि दिजे तरी भुके एकाही नोहे, तेही ब्राह्मणो नेवो सरे, की हानीचे निची शिने झासुरे, सर्वस्व जैसे चोरे नागवुनी नेले, काय बहु सांगू सुमती, जे दिजे या मनोरथी, ते दान गात्री जगती राजस पै. आदेश काले अज्ञानम अपात्रेभ्यश्च दीयते, असत्कृतमवज्ञातं तत्तामसं उदाहृतं. जे दान अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य मनुष्यांना सत्कार रहित व अवहेलनापूर्वक दिले जाते, त्याला तामस दान असे म्हणतात. मग म्लेच्छांचे वसवटे, डांगाने हाण कैकटे, का शिबिरे चोहटे नगरीचे ते, तेही ठाई मिळणे, समयो साज वेळो कारजने, तेव्हा उदार होणे धनी चोरीचा, पात्रे भाट नागारी, सामान्य स्त्रिया का जुवारी, जे मूर्तिमंते भूररी भुले तया, रूपा नृत्याची पुरवणी, ते पुढा डोळे भारणी, गीत भाटी व तो श्रवणी कर्णयपू, तया ही वरी आळो माळू, जैघे फुला गंधाचा गुगळो, तव भ्रमाचा तो वेताळू, अवतरे तैसा तेथ विभांडुनिया जग, आणिले पदार्थ अनेक, तेने घालू लागे मातंग गवादिशी, एवं ऐशेनी जे जे तेने, ते तामस ज्ञान मी म्हणे, आणि घडे दैव गुणे आणि कै एक, विपाये गुणाक्षर पडे, टाळिये कावळा सापडे, तैसे तामसास पर्व जोडे पुण्यदेशी, तेथ देखोनी तो आथिला, योगो मागोही आला, तोही दर्पा चढला भांबावे जरी, तरे श्रद्धान धरी जीवे, तया माथाही न खालवे, स्वये न करी ना करवी अर्घ्यादिक, आलियान घली बैसो, तेथ गंधाक्षतांचा काय अतिशो, हा अप्रसंगू केरासो तामसी नरी, पै बोळ विजे रिनायतो, तैसा झकवी तयाचा हातू, तो करण्याचा बहुतो प्रयोगू तेथ, आणि जया जे दे किरीटे, तया ते उमाने तयासाठी, मग कुबोले कालोटी अवज्ञाचे, हे बहु असो या परी,
बोल वेचने जे अवधारी तया नाव चराचरी तामस दानो आयशी आपुलाला चिन्नी अलंकृते तिनी दानी दाविले अवधानी रजतमाया तेथ मी जाणतासे उपाये तो गायशे कल्पिशील मानसे विचक्षणा जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक तरी का वेखाशी सदोख येर बोलावी परे नो संतिता विवशी भेटी नाही निदेशी का धून साहता जैशी वाती न लगे तैसे शुद्ध सत्वाड आहे रजतमाचे कवाड ते भेदने याते किड का म्हणावे गा आम्ही श्रद्धादी दानातो जे समस्त क्रिया जात सांगितले का व्याप्त तीही गुणी तेथ भरवंशिनी तिन्ही न सांगोची ऐशे मानी परिसत्व दावाव्या दोन्ही बोलिलो ये रे जे दोही माझी तिजे असे ते दोन्ही सांडिताचे दिसे अहोरात्र त्यागे जैसे संध्या रूप तैसे रजतम विनाशे तिजे जे उत्तम दिसे ते सत्व हे पैसे भावाशी एवं दावावया सत्व तुझ निरूपिले तम रज ते सांडून सत्वे काज साधी आपले सत्वेची येणे चोखाळे करे यज्ञाधिके सकळे पावशी पैतै करतळे आपुले निज सूर्य दाविले सांते काय एक नदिशे तेथे तेवी सत्वे केले फळाते काय निधी हे केर आवडता विखे रीती सत्वे आथे निके परिमोक्षेची एकी मिसळणे जे ते एक आणचे आहे तयाचा सावाऊ जैल आहे तै मोक्षाचाही होय गावी सरते पै भांगार जरी पंथरे तरी राजावळीची अक्षरे लाहे तैची सरे ज्या परी स्वच्छे शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी नये हो का भलतैशी थोरी परे गंगा जय अंगीकारी तैची ते सागरी प्रवेश होगा तैसे सात्विका कर्मा किरीटी येता मोक्षाचे भेटी न पडे आड काठी ते वेगळे आहे हा बोलू ऐकत खेवी अर्जुनाधीन माये जीवी म्हणे देवी कृपा करावी सांगावे ते तेथ कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐकतयाची व्यक्ती जेने सात्विकते मुक्ती रत्न देखिले ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा ओम तत् सत असा 3 प्रकारचा ब्रह्माचा नाम निर्देश श्रुतीने सांगितला आहे या नावाच्या योगाने पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण वेद आणि यज्ञ निर्माण केलेले आहेत तरे अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधा पैयसे ते किरणाम अजाती परी अविद्या वर्गाचे राती माझी ओळखाव या श्रुती कोण केले ते उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी ठेविले निनावेशी ओदेत उठी कष्टले संसारशिने जे देवो येते गाराने तया ओदे नावे जेने तो संकेतो हा ब्रह्माचा बोला पिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्रु देखिला कनवा वेदे बापे मग दाविलेनी जेने एके ब्रह्म आकाळ विले कवतिके मागास ठाके पुढा उभे परे निगमा चोळ शिखरी उपनिषदार्थ नगरी
आहाती जे ब्रह्माचा एका हरी तयाशीच कळे. हे असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीते ते जया एका व्रती नामाची. पै सृष्टीची उपक्रमा पूर्वेगा विरोत्तमा वेळायसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरा ते नोळखे ना सृष्टी हे करू न शके. तो थोरू केला एके नामी जेने जयाचा अर्थू जीवी ध्याता. जे वर्णत्रय त्रयचे जपता विश्वसृजन योग्यता आली तया. ते दवा रचिले ब्रह्मजन तया वेद दिधले शासन. यज्ञायशे वर्तन जीविके केले पाठी नेणू किती येर. सृजिले लोकापार झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिनी भुवने. ऐशे नाम मंत्र जेने दातयाढंच करणे तयाचे स्वरूप ऐक म्हणे. श्रीकांतो तो तरी सर्व मंत्रांचा राजा. तो प्रणवो आदी वर्णू बुझा आणि तत्कारू तो तुझा तिजा सत्कारू. एवं ओम तत्सत्कारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू. हे फूल तुरंबी सुंदरू उपनिषद ते. येनेशी गावोनी एक जय चाले कर्म सात्विक. तै कैवल्याती पायिक घरीचे करी. परी कापुराचे थळीव आणून देईल दैव. लेवो जाननीची आडव तेथ असे बापा. तैसे आदरी जेल सत्कर्म उच्चारेल ब्रह्मनाम. परीने निजेल जरी वर्म विनियोगाचे. तरी महंताची आकुडी घराली आहे गुढी. मानून नेनता परवडे मुद्दल तुटे. काल्यावया चोखट टेक भांगार एकवट. घालून बांधली मोठ गळा जीवी. तैशी तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म. विनियोगे विन काम विफळ होय. आगा अन्न आणि भूक पाशी असे परी देख. जीवन नेनता बाळक लंघनच की. का स्नेहा सूत्रा वैश्वानरा झाली आहे संसारा. हातवटी नेनता विरा प्रकाशो होय. तैसे वेळे कृत्य पावे तेथीचा मंत्रुही आठवे. परिव्यर्थते आघवे विनियोगे विना. मनोनी वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक. विनियोगू तू ऐक याचा आता. तस्मादुमित्युदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां. म्हणून नेहमी ब्रह्मवाद्यांच्या म्हणजे मोक्षार्थी मनुष्यांच्या शास्त्राला अनुसरून होणाऱ्या यज्ञ दान तप इत्यादी क्रिया ओम अक्षराचा उच्चार करून नेमून सुरू होत असतात. नामीचे अक्षरे तिन्ही कर्मादि मध्या निदानी प्रयोजावी पैस्थानी इही तिन्ही. हेची एकी हातवटे घेऊन हान किरीटे. आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माचे. ब्रह्मेशी होवावया एकी तेन वंचते यज्ञादिके. जे चावळले ओळखे शास्त्रांच्या तो आदी तम ओंकारू. ध्याने करीते गोचरू पाठी आणि ते उच्चारू वाचेही तो. तेने ध्याने प्रकटे प्रणोच्चारे स्पष्टे. लागती मग वाटे क्रियांचे. अंधारे अभंगू दिवा आडवे समर्थो बोलावा. तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी. उचित देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवशी.
द्विजद्वारा हन हुताशे यजिती वैते आहवनी यादी वन्नी निक्षेप रूपे हवनी यजिती पै विधानी पुढे होनी किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊनी अंग करीते नावडते या त्याग उपाधीचे का न्याये जोडला पवित्रे भूम्यादिके स्वतंत्रे देशकाळ शुद्ध पात्रे देती दाने अथवा एकांतरा कृच्छे चांद्रायणे मासोपवाशी शोषोनी गा धातु राशी करीती तपे एवं यज्ञदान तपे जिये गाजते बंध रूपे तीच होय सोपे मोक्षाचे तया स्थळे नावा जिया दाटिजे जळे तेयाची जीवी तरिजे तेवी बंधके कर्मी सुटिजे नामी येणे परी हे असो ऐशिया या यज्ञदानादी क्रिया ओंकारे सावाईली या प्रवर्तते त्या मोठकिया जेथ फळे रिगो पाहते निहाळी प्रयोजती ते काळे तच्छब्दुतो तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रियाः दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः मोक्षाची इच्छा करणारे मनुष्य फलाची अपेक्षा न धरता यज्ञ तप आणि दान यांच्या विविध क्रिया तत् अक्षराचा उच्चार करून ब्रह्मार्पण बुद्धीने करीत असतात जे सर्वाही जगा परवते जे एक सर्वही देखते जे तत्शब्दे बोलिते ते पैलवस्तो ते सर्वाधिकत्वे चित्ते तद्रूप ध्यावोनिया सुमते उच्चारे ही व्यक्ती आणि ते पुढते म्हणते तद्रूपा ब्रह्मायतया फळेशी क्रिया या तिची होतो आम्हा भोगावया काहीच नुरो ऐशेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगानोनी कर्मे अंग झाडिते न ममे येणे बोले आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले या रीती जयाले ब्रह्मत्व कर्मा ते कर्म केर ब्रह्माकारे झाले तेनेही न सरे जे करी तेनेशी दुसरे आहे म्हणून मीठांगे जळी विरे परीक्षारता वेगळे उरे तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत आणि दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे हे देव आपुले नितोंडे बोलती वेदे म्हणून परत्वे ब्रह्मासे ते आत्मत्वे परियवसे सशब्द यारिना दोषे ठेविला देवे तरे ओंकार तत्कारे कर्म केले जे ब्रह्म शरीरे ते प्रशस्तादिते बोलवरे वाखानिले प्रशस्त कर्मी तिये सशब्दा विनियोग आहे तुझे ऐका होय तैसा सांगू सद्भावे साधुभावे च सदिते तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सशब्द पार्थयुज्यते करता तद्रूप म्हणजे ब्रह्मरूप होण्याकरिता व सदोष कर्म निर्दोष व पूर्ण होण्याकरिता सत अक्षराचा उपयोग करतात तसेच हे पार्था प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा उपयोग करतात तरे सशब्दे येणे आटोने असताचे नाणे दाविजे अव्यंगवाने सत्तेचे रूप जे सतची काळे देशे होऊन नेचे अनारिशे आपण पापनाशे अखंडित हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे देखता रूपी होये लाभे जयाचे तेनेशी प्रशस्त ते कर्म
जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखिजे करोनी सम ऐक्य बोधे तरे ओंकारे तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गिळून होई जे एकसरे सन्मात्रचे ऐसा हा अंतरंगो सशब्दाचा विनियोग जान म्हणे श्रीरंगो मी ना म्हणे हो ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी तुझे हेची उणे म्हणून हे बोलले देवाचे जे आता आणखी परी सशब्दो हा अवधारी सात्विका कर्मा करी उपकारू जो तरे सत्कर्मी चांगे चालिली अधिकार बगे परी एखादे कांगे हिनावती जये तय उनी एके अवयवे शरीर ठाके आगवे कांगहीन भांडावे रथाची गती तैसे एकेची गुणे विन संतची परी असंतपण कर्म धरी गाजान ये वेळे तेव्हा ओंकारू तत्कारी सावाईला हा चांगी परी सशब्दो कर्मा करी जीर्णोद्धारो ते असतपण फेडी आणि सद्भावाचे ऋणे निज सत्वाचे प्रौढी सशब्दो हा दिव्यौषध जैसे रुग्या का सावावो ये भंगल्या सशब्दो कर्मा व्यंगल्या तैसा जाण अथवा काही प्रमादे कर्म आपुलिया मर्यादे चुकोनी पडी निषिद्धे वाटे हन चालत याही मार्गू सांडे पारखिया खरे पडे राहटी माझी नघडे काही काही मनोनी तैशी कर्मा राभस्ये सांडे शिमा असाधुत्वाची दुर्नामा येवो पाहे जय तेथ गा हा सशब्दो येरा दुही परीस प्रबुद्धो प्रयोजिला करी साधू कर्मातेया लोहा परिसाची घृष्टी ओळा गंगेची भेटी कामृता जैसा वृष्टी पियुषाची पै असाधू कर्मा तैसा सशब्दू प्रयोगू विरेशा हे असो गौरवची ऐसा नामाचा या घेऊनी येथीचे वर्मा जय विचारीशी हे नाम तै केवळ हेची ब्रह्म जाणशी तो पाये पाव ओम तत्सद ऐसे हे बोलणे तेथ नेतसे जेथुनी काही प्रकाशे दृश्य जात ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे हे अंतुवट व्यंजक नाम परे आश्रयो आकाशा आकाशचिका जैसा या नामा नामी आश्रयो तैसा अभेदू असे उदयला आकाशी रवीची रविते प्रकाशी हे नाम व्यक्ती तैशी ब्रह्मा करी मनोनी त्र्यक्षर हे नाम नवे जान केवळ ब्रह्म या लागी कर्म जे जे की जे यज्ञे तपसि दाने च स्थिति सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते यज्ञ तप दान यांच्यामधील न्यूनता जाऊन संपूर्णता प्राप्त होणे यालाही सत म्हणतात याच्याकरिता केलेल्या व म्हणून तद्रूप बनलेल्या कर्माला सद असे म्हणतात ते यागात्वा दाने तपादिके गणे ते निपजतो का न्यूने होवो निठातो परे परिसाचा वर्गली नाही चोखा किडाची बोली तैशी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती उनिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी निवडून येते सागरी जैश्या नदी एवं पार्था तुझ प्रती
ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली भूपपत्ती ढोल सागा आणि एकेकाही अक्षरा वेगळा विरा विनियोग नागरा बोलिलो रीती पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय श्री कृष्णार्पणमस्तु श्री कृष्णार्पणमस्तु।